सगळ्यांना. आजचा हा व्लॉग माझ्यासाठी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी खूपच खास आहे, कारण आज आम्ही साजरा केला आमच्या लाडक्या अध्यायचं अन्नप्राशन सोहळा. अध्याय आता मोठा होतो आहे, हळूहळू त्याच्या सगळ्या गोष्टी बदलत आहेत. अन्नप्राशनाची तयारी चालू आहे. इथे बघा किवी कापते, सॉरी सोडते. ॲक्च्युली त्याने मला एवढं रात्री त्रास दिला आहे की काय विचारायलाच नको. म्हणून तर काय करायचं काय नाही सुचतच नव्हतं. सॉरी, इकडे आवाज चालू आहे. तर मी काय सांगत होती, तर बाळाच्या पहिल्यांदाच अन्नाची ओळख करून देण्याचा हा क्षण होता. तर खरं तर आई बाबा म्हणून खूप आनंदाचाच दिवसच होता आमच्यासाठी हा. आणि गंमत म्हणजे हा सोहळा करायचं ठरवलं आणि मग माझी तयारी सुरू झाली, ती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चालूच. मला वाटलं की अन्नप्राशनासाठी फक्त साधी सजावट न करता आपण काहीतरी वेगळं करून बघूया. तर मी हा पहिल्यांदाच अनुभव घेतला खरं तर, की फळांपासून काहीतरी डिझाईन वगैरे बनवायचा. नाहीतर मी सहसा असं एवढं काही करत बसत नाही, कारण मला आवड आहे डेकोरेशन वगैरे करायची, मुलांचं बड्डे वगैरे सेलिब्रेट करताना. पण हे काहीतरी वेगळंच आता माझं अनुभवायला मिळालं मला. तर मी फळं कापत होते, कधी केळी, कधी किवी, कधी ड्रॅगन फ्रूट, सफरचंद, बाकीची फळं, आणि त्या फळांपासून वेगवेगळ्या सुंदर आकृत्या बनवण्याचा माझा प्रयत्न सुरूच होता. फळांचं झाड बनवलं छोटंसं, स्नेल म्हणजे गोगलगायचं डिझाईन बनवलं आणि वेगवेगळ्या प्रकारचे फळ सजवून ठेवली. आणि मी बाकीची मिठाई वगैरे बाहेरूनच आणली होती, गुलाबजाम, रसमलाई वगैरे असं छोटं मोठं आणलं होतं. प्रत्येक डिझाईन बनवताना मला खूप मजा येत होती खरं तर. आणि आम्ही ती सुरुवात केली किती वाजता, तरी मला असं वाटतं आम्ही खूप लेट सुरुवात केली संध्याकाळी, आणि त्याच्यानंतर ते सगळं आटपेपर्यंत पण खूप लेट झाला आम्हाला जेवायला वगैरे पण. आणि या सगळ्यांमध्ये तयारी चालू असताना माझ्या मिस्टरांनी खूप मदत केली मला. एखादं फळ कापायला म्हणत, सजावट लावणं, फुलं तोडून दिली त्यांनी मला, खूप काही आणून दिलं सगळ्या गोष्टी. आम्ही दोघे मिळून पूर्ण तयारी करतच होतो. तर माझा मोठा मुलगा अर्णवसुद्धा आमच्यासोबत होता, त्यामुळे आम्हा तिघांची टीम तयार झाली होती. मी, माझे मिस्टर आणि अर्णव असं चालू होतं आमचं. पण या सगळ्या तयारीमध्ये सगळ्यात मोठं काम होतं ते म्हणजे आमच्या छोट्या अध्यायला सांभाळणं. त्याला सांभाळणं म्हणजे एक मोठा टास्क असतो आमच्या घरामध्ये. तर असंच चालू होतं सगळं. मग त्यानंतर मग कधी तो हसायचा, कधी खेळायचा, तर कधी अचानक रडायला यायचं त्याला. आम्ही त्याला एकाने घेतलं की दुसऱ्याला काहीतरी काम करायला मिळायचं, आणि तो पुन्हा रडला की लगेच दुसऱ्याने त्याला घ्यायचं. असंच चालू होतं. म्हणजे अन्नप्राशनची तयारी कमी आणि अध्यायाला सांभाळणं तयारी जास्त चालली होती असं म्हणायला काही हरकत नाही. पण त्याची ती छोटी छोटी मस्ती होती ना, ती आम्हाला खूप मस्त वाटत होतं. मध्येच रडायला येणं, मध्येच आमच्याजवळ येणं, आम्हाला घे घे करणं, हे सगळं आजच्या दिवसाला अजूनच सुंदर बनवत होतं. आणि एवढी सगळी तयारी करून आम्ही रात्रीपर्यंत कामच करत होतो. अक्षरशः रात्री जागरण झालं, आणि त्याच्यानंतर हे सगळं करताना वेळ कसा गेला ते कळलं पण नाही खरं तर. आणि हे सगळं आमच्यासाठी खूप म्हणजे चांगलं वाटत होतं मला तर, आणि मला आमच्या सगळ्यांनाच चांगलं वाटत होतं. मला खरंच असं वाटत होतं की मोठ्या खर्चापेक्षा आपण आपल्या बाळासाठी स्वतःच्या हाताने केलेली छोटीशी तयारी जास्त खास होते. म्हणूनच मी हे सगळे प्रयत्न केले. तर इथे आमची सुरुवात झाली. अध्यायच्या आयुष्यातला हा पहिला अन्नाचा घास. तुझ्या आयुष्यात नेहमी आनंद, आरोग्य आणि सुख येऊन राहो, हीच माझी आईबाबांची मनापासून इच्छा होती. आणि अर्णवनेही आपल्या छोट्या भावासाठी खूप मस्ती केली. त्यालाही मस्तपैकी घास भरवला, त्याने काहीतरी वेगळं भरवलेलं. आणि मोठ्या भावाची ही प्रेमाची साथसुद्धा खूप खास होती. आणि अशाच प्रकारे आमचा हा सोहळा थोडक्यात पार पडला. आणि नंतर आमच्या या छोट्याशा सोहळ्यात सहभागी झालेल्या सगळ्या ताईंना आणि आमच्या त्या काकींना खूप मनापासून आभार. आणि तुम्ही सगळ्यांनी अध्यायाला दिलेले प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
ह्या काकींनी आणि त्या ताईंनी, या दोन्ही ताईंनी येऊन मला खूप छान वाटलं. मी त्यांना ॲक्च्युली आयत्या वेळेस सांगितलं, त्या आल्या पण आणि खूप मस्त वाटत होतं मला. घरात ना सगळीकडे हा वेगळाच आनंदाचा माहोल चालू होता. सगळे अद्यासोबत खेळत होते, कौतुक करत होते, त्याला आशीर्वाद देत होते. हे खूप छान वाटत होतं मला बघून पण. आणि आई म्हणून माझ्यासाठी हा क्षण शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. बाळाला पहिल्यांदा अन्नाचा घास भरवताना मनात कितीतरी भावना येतात. कालपर्यंत बघा मी फक्त दूध पाजत होते, त्याला कुशीत घेऊन झोपवत होते. आज त्याला माझ्या आयुष्यातला पहिला घास भरवताना, म्हणजे त्याच्या आयुष्यातला पहिला घास भरवताना मला खूप बरं वाटत होतं आणि खूप छान वाटत होतं. अध्यायला कदाचित आजचा दिवस काय आठवणार नाही, पण आईबाबांसाठी हा दिवस कायमचा आठवणीत राहणारा आहे हा. तर असा होता आमच्या लाडक्या अध्यायचा अन्नप्राशन सोहळा. 15 ऑगस्टच्या दिवशी सुंदर संध्याकाळ होती आणि प्रेमाने, मस्तीने, भरभरून आशीर्वादाने भरलेला. तर हा दिवस, हा क्षण आमच्या बाळाचे ते गोड हसू आमच्या आयुष्यभर जपून ठेवणार आहोत आम्ही मनात. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला. आणि हो, कमेंटमध्ये अध्यायला आशीर्वाद द्या आणि आमच्या सुपर मॉम अँड सुपर सन परिवारासोबत असेच जोडलेले राहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आमच्या छोट्या अध्यायासाठी एक मोठं प्रेम.